जलसंसाधन या विभागाचा स्टँडिंग कमिटीचा दौरा केरळ आणि कर्नाटक राज्यामध्ये केला आणि कर्नाटकने एक पायलट प्रोजेक्ट राबवलेला आहे की धरणापासून मुख्य कॅनॉल आणि वितरिका ते शेतकरी इथपर्यंत फुल्ली कॉम्प्युटराईज केले, सगळे गेट कॉम्प्युटराईज केलेत, कुठेही मानवी हस्तक्षेप न ठेवता शेतकऱ्यांनी मोबाईलवर डिमांड केलेलं पाणी त्याला मिळतं आणि ते अगदी टेलपर्यंत मिळतं. अशा पद्धतीचं यशस्वी प्रयोग त्यांनी केलेला आहे. मी राज्याचे मुख्यमंत्री आणि या विभागाचे मंत्री आदरणीय विखे पाटील साहेब आणि फडणवीस साहेबांना दोघांनाही या बाबतीतलं प्रेझेंटेशन करण्याच्या दृष्टिकोनातून वेळ मागणार आहे आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनाही मागणार आहे की अशा पद्धतीनं जर महाराष्ट्रातल्या सगळ्याच धरणांना करता आलं तर कुठल्याच शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही आणि योग्य पाण्याचं नियोजन हे सगळ्यांना समजेल की पाणी किती मिळणार आहे, धरणात किती उपलब्ध आहे, कॅनॉलमध्ये किती बसते, ह्या सगळ्या मोबाईलवर हे मिळणार आहे. आणि आवर्जून यात एक सांगायची गोष्ट मला ही आहे की कर्नाटक सरकारने नुसतं इरिगेशन डिपार्टमेंट ह्याला जोडलं नाही तर कृषी विभागसुद्धा त्याला जोडलेला आहे आणि माती परीक्षण परत जे फाटे आहेत तिथं सगळीकडं पर्जन्यमान मोजणारी इलेक्ट्रॉनिक यंत्रणा बसवलेली आहे. त्यामुळे सगळा डेटा शेतकऱ्याला मोबाईलवर कळतो आहे आणि आपण पाण्याची उपलब्धता किती काय, हवामान कसं आहे, पिकं कोणती घेतली पाहिजेत या दृष्टिकोनातून सगळं मोबाईलवर उपलब्ध होतं आहे. तर ह्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रानेसुद्धा पुढाकार घ्यावा अशी मी मागणी मुख्यमंत्री महोदय आणि त्याच पद्धतीनं या खात्याचे मंत्री विखे पाटील साहेब यांच्याकडे करणार. उजनी धरण जवळपास 75% भरते. माझं कलेक्टर साहेबांना विनंती राहणार आहे या माध्यमातून आणि इरिगेशन डिपार्टमेंटला सुद्धा की उजनी भरत चाललेलं आहे. आता नदीला पाणी सोडून वाया घालवण्यापेक्षा जिल्ह्यातील सर्व कॅनॉलच्या माध्यमातून ओढे, तलाव, हे नाले हे सगळे भरून घ्यावेत आणि जे एक्सेस पाणी आहे ते मग नदीला सोडावं, जेणेकरून भविष्यात पुढं जो काय पाण्याने ओढ वगैरे जर दिली तर पावसाने ओढ जर दिली तर त्याचं ताण शेतकऱ्यांवरती पडू नये आणि योग्य नियोजन करावं. पंढरपूर फलटण रेल्वेचं सर्वेक्षण चालू आहे. आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब ज्यावेळेस माढा लोकसभेचे खासदार होते आणि रणजितसिंह मोहिते पाटील त्याच्यापूर्वी राज्यसभेचे खासदार होते, या दोघांनी मागणी केली होती आणि तत्कालीन रेल्वे मंत्री प्रभू साहेबांनी रेल्वेचं जे भारताच्या इतिहासातलं शेवटचं बजेट झालं त्यामध्ये फलटण, पंढरपूर आणि जेवराष्टी ह्या रेल्वेसाठी पैशांची तरतूद केली. त्याची कामं आत्ता सगळी सुरू झालेली आहेत. रेल्वेने राज्य शासनाला जमीन मोजणीचं आणि नवीन ॲक्विजिशन काय काय करायला लागतं या बाबतीतलं संयुक्त काम त्यांचं चालू आहे. एक 5-6 महिन्यात हे सगळं काम पूर्ण होऊन त्यांचं हद्दी खुणा ठरतील आणि त्यानंतर मग ॲक्विजिशनचं काम चालू होईल आणि ॲक्विजिशनचं काम झाल्यानंतर मग रेल्वेची कामं चालू होतील. उजनी जलपर्यटन हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. या सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर आशीर्वाद साहेबांनी एकदम सुंदर असा प्रोजेक्ट तयार केला होता आणि माझ्या माहितीप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अर्थमंत्री अजितदादांनी यासाठी भरघोस निधीची तरतूद केली. शासनाच्या जेवढ्या काय मान्यता लागतात, हाय पॉवर कमिटी असेल, मंत्रिमंडळाची मंजुरी असेल, या सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत. आता फक्त कोणी राबवायचं ह्याच्यात राहिलेलं आहे. पर्यटन महामंडळाने राबवायचं का इरिगेशन खात्याने ही योजना राबवायची, ह्या लेवलला हा विषय थांबलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी पत्रव्यवहार सुरू केलेला आहे. इरिगेशन डिपार्टमेंटला विचारणा केलेली आहे की इरिगेशन डिपार्टमेंट मोठं आहे का मुख्यमंत्री या राज्याचे मोठे आहेत. इरिगेशन डिपार्टमेंट जर कॅबिनेटने मंजुरी दिली असेल, हाय पॉवर कमिटीने मंजुरी दिली असेल ह्या योजनेला, तर एवढं मोठं डिपार्टमेंट झालं आहे का इरिगेशनचा एक AC किंवा त्या लेवलचा अधिकारी हे अडवून बसत असेल, काम थांबवत असेल तर अत्यंत दुर्दैव आहे. सोलापूर जिल्ह्याचं नुकसान या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर होते. अनेक युवकांना रोजगार मिळेल. जसं प्रोजेक्ट डिले होत जाईल तसं प्रोजेक्ट कॉस्ट वाढत जाईल. माझी विनंती आहे की अधिकाऱ्यांनी खोडसाळपणा करू नये.
जे काय निर्णय झालेले आहेत आणि मी वारील जेव्हा मुख्यमंत्री मोदी साहेब येतील त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहे की तुम्ही मंजूर केलेली कामं एक छोटासा अधिकारी अडवून ठेवतो आहे. तिथे कुठेतरी माझे आमदार किंवा त्यांचे समर्थक देखील या गोष्टीत कुठेतरी मुख्यमंत्री मोठे आहेत का तो अधिकारी मोठा आहे हे महत्त्वाचं आहे. आणि त्या अधिकाऱ्यांना मी पत्रव्यवहार केलेला आहे. त्यांनी जर लवकर उत्तर दिलं नाही मला या बाबतीतलं म्हणजे काय खरं आहे ते उत्तर जर दिलं नाही तर नक्कीच मी या दृष्टिकोनातून राजकीय आवाज उठवणार.